रेल्वे एम्प्लॉईज ट्रॅक मेंटेनर असोसिएशन आरकेटीए तर्फे गुरुवारी ट्रॅक मेंटेनर कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते। 28 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर येथील श्री संत रविदास महाराज सभागृहात संपन्न झाला। आरकेटीए नागपूर विभागातर्फे आयोजित या ट्रॅक मेंटेनर परिषदेत रेल्वे कर्मचारी ट्रॅक मेंटेनर असोसिएशनचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश जाधव, राष्ट्रीय सह सरचिटणीस पंकज सुरजसे यांची प्रमुख उपस्थिती होती। भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या या कॅडरला अनेक वर्षांपासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। दरवर्षी अनेक ट्रॅक मेंटेनर कर्मचारी ड्युटीवर असताना ट्रेनच्या धडकेने मरण पावतात, मात्र अद्यापपर्यंत रेल्वे प्रशासनाकडून याबाबत योग्य पाऊल उचलण्यात आलेले नाही। रेल्वेत 2.5 लाखांहून अधिक संख्याबळ असूनही या केडरला रेल्वेत तो मान मिळू शकलेला नाही। या परिषदेद्वारे देखभाल करणाऱ्यांचा मागोवा घेण्यासाठी संरक्षक उपकरणे प्रदान करणे, त्यांची जोखीम आणि हार्ड ड्युटी भत्ता वाढवणे, विभागीय परीक्षेत बसण्यासाठी LDCE उघडणे, 4200 ग्रेड वेतनावर ट्रॅक मेंटेनर लागू करणे इत्यादींसह अनेक समस्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले। ट्रक मेंटेनर्सच्या हक्कासाठी आरकेटीए-ओएसचा लढा सुरूच राहील, असे प्रतिपादन आरकेटीए-ओएसचे सह सरचिटणीस पंकज सुरजसे यांनी केले। 18 नोव्हेंबर रोजी आरकेटीएच्या राष्ट्रीय अधिकाऱ्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आणि त्यांच्यासमोर ट्रॅक मेंटेनर्सच्या समस्या आणि त्यांच्या मागण्या मांडल्या। त्यावर रेल्वे मंत्रालय गांभीर्याने या प्रकरणाचा विचार करेल आणि ट्रॅक देखभाल करणाऱ्यांच्या हितासाठी योग्य ती पावले उचलेल, असे आश्वासन रेल्वे मंत्र्यांनी दिले। भारतीय रेल्वे मध्य युनियनला मान्यता मिळण्यासाठी 4, 5 आणि 6 डिसेंबर रोजी निवडणुका होणार आहेत। मान्यतेच्या या निवडणुकीत रेल्वे कर्मचारी ट्रॅक मेंटेनर्स असोसिएशनचे भारतीय रेल्वे मजदूर संघ आणि भारतीय मजदूर संघ संलग्न सेंट्रल रेल्वे एम्प्लॉईज युनियन MRKS यांना आपला पाठिंबा दिला आहे। या निवडणुकीत MRच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश जाधवसह सरचिटणीस पंकज सुरजसे यांनी उपस्थित ट्रक संरक्षकांना जास्तीत जास्त संख्येने मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले। या संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून प्रकाश जाधव तर अध्यक्ष म्हणून पंकज सुरजसे उपस्थित होते। विशेष अतिथी म्हणून OURKTA नागपूर विभागाचे अध्यक्ष प्रमोद रोहणकर, विभाग सचिव शिवकुमार टेंभरे, MRKS विभागीय सचिव महेंद्र गौतम, संघटन मंत्री सागर तोमर, मार्गदर्शक विजय ठाकरे, सिग्नल युनियनचे अध्यक्ष खातरकर उपस्थित होते। संमेलनाचे संचालन मृणाल रामटेके, प्रवीण दुर्योधन यांनी संयुक्तपणे केले, तर आभार प्रदर्शन देवानंद जगताप यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल लिप्टे व अतुल खेवणे यांनी अथक परिश्रम घेतले। या परिषदेत आरकेटीएचे सूरज सातपुते, प्रशांत कोचम, महेश मिरी, प्रफुल्ल सिंग चौहान, श्याम तांफ्लू, रुपेश गिड, विकास गुढे, राजेश कावळे, शैलेश अलोणे, प्रदीप गेडाम, विष्णू कणेवार, साहोळ आदी अधिकारी व ट्रॅक मेंटेनर उपस्थित होते।